घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये बचाव कार्य संपलं असल्याचं मुंबई महानगरपालिकेनं जाहीर केलेलं आहे। मी सध्या घटनास्थळी आहे। या दुर्घटनेमध्ये जे होर्डिंग पडलेले आहे त्याच्यासारखे अजून 3 होर्डिंग्ज होते ज्यांना मुंबई महानगरपालिकेनं हटवण्याचे आदेश दिलेले होते आणि ते हटवण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघत असाल की त्यापैकी इथून आपल्याला जे आपल्या कॅमेरानी टिपता येत आहे ते होर्डिंग जे आहे ते काढण्याचं काम सुरू झालेलं आहे। कर्मचारी आपल्याला दिसतायत। हे होर्डिंग पूर्णपणे निष्कासित केलं जाणार आहे, म्हणजे त्यावरची जाहिरात तर काढली जाणारच आहे, परंतु त्या व्यतिरिक्त जे संपूर्ण स्ट्रक्चर आहे ते सुद्धा काढलं जाणार आहे। या बाजूला एक पलीकडे जे आहे ते होर्डिंग तुम्हाला जसंच तसं दिसत असेल, परंतु ते होर्डिंग सुद्धा जे आहे ते मुंबई महानगरपालिका आता कारण बाजूलाच बचाव कार्य सुरू असल्यामुळे किंवा दुर्घटना घडलेली असल्यामुळे ते अजून काढण्यात आलेलं नाहीये, परंतु ते होर्डिंग सुद्धा पूर्णपणे निष्कासित केलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेनं स्पष्ट केलेलं आहे की आमच्या वतीनं केवळ 40 बाय 40 एवढ्याच आकाराच्या होर्डिंग्जना परवानगी दिली जाते। त्याची सगळी मानकं जी आहे ती तपासली जात असतात। दर 2 वर्षांनी नवीन करार केला जातो आणि दर 2 वर्षांनी नवीन स्ट्रक्चर रिपोर्ट जो आहे तो घेतला जात असतो, परंतु या होर्डिंगच्या बाबतीमध्ये असं कुठल्याही गोष्टी पाळलेल्या दिसत नाहीयेत। या होर्डिंग जो मालक आहे त्याला तर नोटीस बजावण्यात आलेलीच आहे, इतर नोटीस सुद्धा काढले जात आहेत, परंतु पेट्रोल पंप जो आहे पेट्रोल पंपाच्या बद्दल सुद्धा की पेट्रोल पंपानं सगळी जी नॉर्म्स आहेत ते पाळलेले आहेत अथवा नाही, त्यांनी कुठल्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे का, मुंबई महानगरपालिकेची त्यांनी परवानगी कुठल्याही पद्धतीची घेतलेली होती का, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासल्या जात आहेत। आणि मुंबई महापालिका आयुक्तांना जेव्हा आम्ही विचारणा केली त्यावेळेला स्पष्ट दिसलं की या पेट्रोल पंपाला सुद्धा कुठल्याही पद्धतीची परवानगी जी आहे ती घेण्यात आलेली नाही असं दिसून येत आहे। त्यामुळे नोटीस बजावण्याची प्रक्रिया येत्या काळामध्ये होईल। आता तुम्ही पाहताय की एक गाडी आत्ताच्या घडीला या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। अतिशय दुर्दैवी प्रकार आहे। 16 जण जे आहे ते यामध्ये मृत्यू झालाय। या दुर्घटनेमध्ये 16 जणांचा आपण पाहतोय की गाडीचा संपूर्ण चक्काचूर झालेला आहे। मुंबई महानगरपालिकेनं दिलेल्या माहितीनुसार बचाव कार्य संपलेलं आहे, परंतु मलबा हटवण्याचं काम अजूनही सुरू राहणार आहे आणि त्याला बराच कालावधी जो आहे तो अजून लागू शकतो। कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर आपण बघितलं तर हे जे ही दुर्घटना पेट्रोल पंपावर घडली त्यावेळेला तिथे पेट्रोल सुद्धा होतं, सीएनजी सुद्धा या पेट्रोल पंपावर भरला जात होता, त्यामुळे सीएनजी सुद्धा आहे, पेट्रोलच्या टाक्या आहेत, भूमिगत टाक्या सुद्धा होत्या आणि त्यामुळं इथं वेळ लागत होता। आपण बघतोय की इथे कटरच्या मदतीनं हे सगळं स्ट्रक्चर आधी तोडावं लागलेलं आहे आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या करता आलेल्या। आपण जर बघितलं तर स्ट्रक्चर पूर्णपणे कापण्यात आलेलं आहे, त्याचे तुकडे बाजूला केले जात आहेत। उर्वरित जे होर्डिंग्ज आहेत ते होर्डिंग काढण्याची प्रक्रिया सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं हाती घेतलेली आहे। निष्कासन केलं जाणार आहे त्या संपूर्ण होर्डिंगचं आणि आपण आता पाहतो आहोत की दुर्घटनेतलं मलबा हटवण्याचं काम अजूनही सुरू आहे। महापालिकेनं सांगितल्याप्रमाणे आज रात्रीपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी सुद्धा मलबा हटवायला लागू शकतो। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश घनदाटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।